मित्रांनो फायनली आपली ट्रेन आली आहे, तुम्ही मागे पाहू शकता। भाई साहेब या लोकांनी हायजॅक केली आहे भाई, काहीतरी सीन झाला भाई। नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, कशा आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। टायटल बघून कळलं तर आपण ट्रेन पण एक्सपिरियन्स करणार आहोत। खास करून आपण वादिरामला त्यासाठीच चाललोय, ती ट्रेन एक्सपिरियन्स करण्यासाठी। आता इथून आपण चाललोय जेट बसने, ही आपल्याला नेणार आहे जॉर्डनला, वादिरामला, आणि परत आपल्याला अम्मानला सोडणार आहे। 30 दिनार घेतलेत। इथे तुम्हाला कन्व्हर्जेशन रेट येईलच। आणि थोडं मला म्हणजे आता कळत नाही, इथे पेट्रोल स्वस्त आहे पण इथे लेबर महाग आहे, त्यामुळे आपल्याला इथे बस वगैरे जरा महाग पडते। आपले यू आर गोइंग टू ड्राइव अस टू वादिराम, राइट? सो हाउ मच टाइम इट विल टेक? Like 4 hours and a half, 4 hours 45 minutes. We will stop 15 minutes. Half away. Half away. So we might reach by 12 p.m. right? Almost 12:30, 12:45. 12:45. In the visitor center. Visitor center. Yeah. Your name? Majdin. So nice to meet you. तर आपले आहेत आणि फ्रॉम almost 300 kilometers from Amman to Ramdar, the visitor center. Yes. And from there 5 p.m. we will come back. Yes, we will back at 5 p.m. Yes. You will only drive the bus. You will. Yes. I go and bring back. Okay. Same driver. Go and back. तर चला आता बघा मित्रांनो, बस आतून अशी काहीतरी दिसते। बस आता इथून चालू झाली आहे। अख्ख्या बसमध्ये मोजून 5 लोकच आहेत, ड्रायव्हरला पकडून 6, आणि अख्खी बस आपलीच आहे। येताना आय थिंक सो मी एकटाच असेल, कारण की हे सगळे स्टेवाले तिकडे। बघू आता कसं काय। आय थिंक सो वादिरामवरनं पण लोक अम्मानला येतात, आता माहिती नाही कसं काय। तर चला आता मी तो झोपणार आहे, बाकी जे पण असणार तुम्हाला पुढेच अपडेट देतो। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय वादिराममध्ये। बाई मजा आली। आणि इकडच्या रोड्स बद्दल सांगायचं झालं ना मित्रांनो, भाई 350 किलोमीटर फक्त 4 तासामध्ये आलो। 3 तासात 3.5 तासात आलो असतं, बट हे लोकांनी मध्ये थांबवलं रेस्टसाठी वगैरे। नंतर 3.5 तासात असे रोड्स आहेत ना भाई, इंडियामध्ये असं आलं तर काय मजा आहे। तर आता आपण आलोय इथे। आल्यावर असं वाटतं की वेगळ्या दुनियात आलो, एक मार्सची फिलिंग येते। तुम्हाला पुढे अजून सांगतो। मित्रांनो आपण आलोय जागेवर, बट हा आहे एंड पॉइंट ट्रेनचा। आता तुम्ही फक्त विचार करा की आयुष्यात माझ्या काय चाललंय, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही। हे असे एक्सपिरियन्स असतात, अशा काही गोष्टी एक्सपिरियन्स करण्यासाठी थोडी धावपळ तर करायला लागणारच, बट काही वांधा नाही। आपल्या इकडचा जो तो ओनर आहे JHRCचा, म्हणजे जॉर्डन हेरिटेज ते आहे, फुल फॉर्म मला माहिती नाही। तर तो मला बोलला की डोंट वरी, आपल्याला एक माणूस हे जीप राईड असते फ्री मध्ये आपल्याला देईल बोलला, असं बोललाय। बट तो मला बोललाय की जो जीपवाला असेल त्याला तुला काहीतरी द्यायला लागेल। आता बघू तो किती घेतोय, काय घेतोय। नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स असणार आहे मित्रांनो। डेझर्टमधून ट्रेन जाते, आणि तुम्हाला सांगतो अजून एक ट्रेनमधून आफ्रिकामधून एक डेझर्टमधून ट्रेन जाते, सहारावाली। मोरोकोमध्ये किंवा मॉरिटियानामध्ये एक आहे डेझर्टवाली, ती माइन्सवाली ट्रेन, म्हणजे ते कोरल नाही बोलत, ते असतात ना कोलवाली, ती जाते। ती पण एक दिवशी आपण एक्सपिरियन्स करणार, बट बघू कसं काय आहे ते। ट्रेन नेणार आहे ही बघा, ही अशी असते। आणि इकडे पण एक डब्बा आहे, ओरिजिनल आहे मित्रांनो। तुम्ही बोलतील फेक वगैरे आहे की काय, ओरिजिनल डब्बा आहे। बट आता बघू कसा काय एक्सपिरियन्स, जे पण असणार अपडेट मी तुम्हालाच पुढे देतो। सो मित्रांनो आपल्यासोबत आहे सुपरवायझर ऑफ दिस JHRC, राईट? सो कॅन यू गिव्ह द इन्फॉर्मेशन लाईक अबाउट द ट्रेन अँड एव्हरीथिंग, हाऊ इट स्टार्टेड? Yeah, most welcome here. I'm Nashat from JHRC, Jordan Heritage Revival Company. We are remaking the history of 1916, which is the Great Arab Revolt. The time when the Arabs decided to attack the Ottoman train here somewhere in Wadiram, just to stop the logistic line for the Ottoman army. This is the start point. And hopefully at 3 o'clock the train ride will start. Yeah, we are excited for that. You will enjoy it. Yeah, and thank you very much. You have helped a lot, because I was at the wrong point, but you made it me to the right point. Thanks a lot. Thanks a lot. Thank you. So let's enjoy, and it's like will be the great experience for that. Inshallah. Yo, we have Marcy with us from Hungary, and आपला चांगला मित्र झालाय। असं ट्रॅव्हल मध्ये मित्र भेटत राहतात। So you are also going to experience this thing, right? Yeah. So let's go. You excited? Yeah. Let's go. So मित्रांनो आता आपण फायनली ट्रॅकवर उभे आहेत, आणि मला एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, याचा व्लॉग कोणीच नाही बनवलाय। इंग्लिश तर सोडून द्या, म्हणजे असे छोटे व्हिडिओ बनवले आहेत, बट व्लॉग डिटेलमध्ये कोणी नाही बनवलाय, जो आपण बनवणार आहे। आणि तो पण मराठीमध्ये तर आहेच। आय डोंट नो आता किती लोक बघतील त्यांना कळेल। तर मित्रांनो फायनली आपली ट्रेन आली आहे, तुम्ही मागे पाहू शकतात कशी आहे। चला एक्सपिरियन्स करूया।
मित्रांनो फायनली आपण ट्रेनवर आलो आहे. आता 3 वाजता चालू आहे. आता तिथे बोर्डिंगचं वगैरे चालू आहे. अशी ट्रेन आहे. भरपूर मोठी अशी केबिन पण आहे. केबिनमध्ये पण बसू शकता. आपल्याला केबिनमध्ये इंटरेस्ट नाही. केबिनमध्ये बसला तर बाहेरचा मजा कशा येतात. मेक शुअर करा तुम्ही बाहेर म्हणजे जो असेल तर इथे बसा. मित्रांनो मला एक बोलायचं असं वाटतंय की आपण जिथे पण जातो आपल्याला ओळखतात कसे लगेच विचारतात. म्हणजे आपली जी चेहरा आपली जे आहे ना आपण एवढा हरामी दिसतो ना त्यांना माहिती आहे की एवढा म्हणजे मी आता इथे टाईमपास करतोय वगैरे त्यांना माहिती आहे. ही अशी गोष्ट फक्त आपणच करू शकतो. ते लगेच ओळखतात बाई. बाकी लोकांना त्यांना विचारायला लागतं की कुठल्या देशाचा आहे वगैरे. आपला बघितलं बाई चालू होतात. नेक्स्ट लेवल आहे. मला दाखवते कांचा होता म्हणजे काय हे. आणि मित्रांनो आपलं एक ड्रीम असतं प्रत्येक कंट्रीमध्ये जाऊ तर आपण एक ट्रेन एक्सपिरियन्स करायला पाहिजे. म्हणजे मी आजपर्यंत जेवढं पण आता 19 कंट्री आपली ही आहे बट त्याच्यातल्या ऑलमोस्ट आपण भरपूर कंट्रीमधले आपण ट्रेन एक्सपिरियन्स केलेत. तर ही पण एक तुम्ही बोलू शकता जॉर्डनमध्ये ट्रेन्स तसे नाहीत बट ही एक एक्सपिरियन्स अशी काय आहे कचरा आहे म्हणजे टुरिस्टिक आहे ना. चला थोडा वेळ चालू आहे मी तेव्हाच तुम्हाला दाखवतो. सी यू. जॉर्डनमध्ये येत आहेत तर हे नक्की एक्सपिरियन्स करायला पाहिजे. मित्रांनो तुम्ही पाहू शकतात अच्छा भाई साहेब या लोकांनी हायजॅक केली आहे भाई. काहीतरी सीन झाला भाई. काहीतरी सीन झाला मोठा सीन झाला. एक असा काहीतरी सीन झाला. हे खोटं होतं. हे सगळं ऍक्ट आहे सगळा या टूरचा. ऑल राईट मित्रांनो ही एक राईड होती ऑलमोस्ट एक अर्ध्या 35 मिनिट्सचीच राईड आहे. मस्त होती ही. आणि जिथे आपण पहिल्यांदा आलेलो तिथेच आपल्याला सोडलंय. एंड स्पॉट बरं झालं. आता इथून आपलं 8 किलोमीटर आहे पण मी काय करणार बसवाल्याला मी आता फोन लावतो आणि मी त्याला बोलतो मी इकडेच थांबतो तू इकडे कशाला मी उगाच 8 किलोमीटर चालत जाऊ. तर बरं झालं. आणि फायनली मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आता मी हा व्लॉग इथेच एंड करतो. आणि शॉर्ट म्हणजे याची तुम्हाला मी सांगतो की कसं तुम्ही जर जॉर्डनला येत असाल तर करू शकता. बघा तुम्ही जेव्हा जॉर्डन प्लससाठी अप्लाय करतात तर तेव्हा तुम्हाला ऑप्शन येतं की ट्रेन स्लॉटचा बुक करण्यासाठी. आता भरपूर याच्यामध्ये असे लोक होते त्यांनी तो ट्रेन स्लॉट बुक नाही केला. मग समजा तुम्ही ट्रेन स्लॉट बुक नाही करत असं तुम्ही सुमडीमध्ये चढू पण शकता. तसं काय प्रॉब्लेम नाही. स्टार्टलाच थोडी चेकिंग करतात बट तुम्ही स्टार्टला चाललं मग त्याला तुमच्याकडनं 20 JD मागणार. 20 JDला तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. 20 JD देणं वर्थ नाही. जर तुम्ही येत असाल तर जॉर्डन पास बाय करा. त्याच्यामध्ये ऑप्शन येतो कुठला टाईम स्लॉट नाहीतर सुमडीमधून कुठून तरी चढा. काय प्रॉब्लेम नाही. पुढे या जरा चालत. एवढा काय स्ट्रिक्ट चेकिंग वगैरे काय नाही. तर येस तेच होतं. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आजपर्यंत कोणी असा व्लॉग नाही बनवला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. आणि येस एवढंच मी बोलून हा व्लॉग मी इथे सेंड करतो. भेटूया अशाच एका चांगल्या व्लॉगमध्ये. जॉर्डन सिरीज आय होप तुम्हाला आवडत असेलच. तर पुढचा व्लॉग आता कुठला असेल मला माहिती नाही बट असणारच नक्की. तर भेटूया अशाच एका चांगल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. पीस. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय. वेलकम राउंड टू पेट्रा. तर मित्रांनो इथे आल्यावर तुम्हाला असे शिलालेख दिसतील. असं काहीतरी आहे. एक मूर्ती आहे. हे एक काहीतरी आहे आणि हे तुम्ही अख्खा असं पाहू शकतात. आणि बट इथे आल्यावर लोक एवढी खुश होत आहेत. मी जर ह्यांना सांगितलं तुम्ही जर आमच्या अजंता एलोराच्या केव्जमध्ये आलं तर हे काही नाही आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हे लोक जे आहेत त्यांना सूर्य जमतच नाही. मित्रांनो हे पाहू शकतात असं हे आहे आणि असे पिलर्स आणि आतमध्ये काहीतरी आहे बट आतमध्ये एंट्री नाही. तुम्ही पाहू शकतात असं काय आहे.
आणि